मित्रांनो, नवरात्रोत्सवानिमित्त आपण महाराष्ट्रातील देवीच्या जुन्या काळातील प्रसिद्ध विशेष मंदिरांविषयी जाणून घेतात। त्या अनुषंगाने आज जालना जिल्ह्यातल्या अंबड येथील मत्स्योदरी अंबिका देवीच्या मंदिराविषयी आपण जाणून घेणार आहोत। हे मंदिर जालना शहराच्या दक्षिणेला अंदाजे 21 किलोमीटर अंतरावर टेकडीवर वसलेले आहे। खर तर मत्स्योदरी हे नाव नेमकं कसं पडलं असेल असा प्रश्न अनेकांना पडतो। त्याबद्दल सुरुवातीला सांगते। मत्स्योदरी देवीचं हे मंदिर ज्या टेकडीवर स्थित आहे त्या टेकडीचा आकार मासोळीसारखा आहे आणि त्यामुळेच या देवीला मत्स्योदरी म्हणून ओळखलं जातं। प्रसिद्ध मत्स्योदरी अंबिका देवीचे मंदिर हे मराठा स्थापत्य शैलीचे असून होळकर काळात नावारूपाला आलेले देवस्थान आहे। सन 1767 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना देवीचे मंदिर अतिशय आकर्षक पद्धतीने बांधायचे होते। त्यानुसार डोंगरावर असलेल्या काळ्या पाषाणाचा वापर करून सुंदर असं देवालय त्यांनी बांधून घेतलं। आता वळूया मंदिराच्या आख्यायिका आणि इतिहासाकडे। या मंदिराच्या विविध आख्यायिका प्रसिद्ध आहेत। अगदी सुरुवातीच्या काळात या ठिकाणी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे 3 तांदळे एका अंबिका देवीचे होते आणि डोंगरात कोरलेल्या गुहेमध्ये जमिनीपासून 150 फूट उंचावर हे मंदिर होतं। त्यामुळे भाविकांना देवीच्या दर्शनासाठी जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागायचा। त्यामुळे सन 1767 मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी हे देवालय बांधून घेतलं। उंच कळस, सभामंडप, नागारखाना, दीपमाळा, गर्भगृह, शिवालय, नंदी, गणपती, माहुरची रेणुका आणि जगदंबा मूर्तीसह अन्नछत्र तसेच धर्मशाळेचेही निर्माण केले। इतकंच नाही तर देवीच्या पूजेसाठी पुष्पवाटिका तसेच शेजारी तलावही खोदण्यात आला। तेव्हापासून श्री मत्स्योदरी देवी मंदिराच्या परंपरा आजही कायम असून नित्य नियमाने पाळल्या जात आहेत। नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भक्तांचा ओघ सुरू असतो आणि नवरात्रात तर दरवर्षी या मंदिरामध्ये मोठी यात्रा भरते, ज्यात मोठ्या संख्येने भाविकांचा उत्स्फूर्त असा सहभाग बघायला मिळतो। आता तुम्हाला जर मत्स्योदरी अंबिका देवीच्या दर्शनासाठी जायचं असेल तर जायचं कसं तेही बघूया। तुम्ही जर विमानाने जाणार असाल तर जालना शहरामध्ये हवाई सुविधा नाही, मात्र सर्वात जवळचे विमानतळ चिखलठाणा छत्रपती संभाजीनगर हे आहे। जालनापासून 64 किलोमीटर दूर चिखलठाणा विमानतळ आहे। तसेच जालनापासून अंबडसाठी नियमित बसची व्यवस्थाही आहे। आता तुम्ही जर रेल्वेने जाणार असाल तर देशातील इतर प्रमुख शहरांमधून जालनाला येण्या जाण्यासाठी नियमित गाड्या सहजपणे उपलब्ध असतात आणि जालन्याच्या रेल्वे स्टेशन पासून अंबडसाठी नियमित बस देखील मिळू शकतात। आता तुम्ही बसने जाणार असाल तर देशातील कोणत्याही प्रमुख शहरांपासून जालन्यापर्यंत नियमित बसेस आहेत आणि जालन्याच्या बस स्थानकापासून अंबडसाठी नियमित बसची व्यवस्थाही आहे। अशा प्रकारे तुम्हीही यंदाच्या नवरात्रोत्सवात मत्स्योदरी अंबिका मातेच्या दर्शनासाठी नक्कीच जाऊ शकता।